राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माघारीची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार घोषित होणं अपेक्षित होतं, पण अद्यापही उमेदवार जाहीर न केल्यानं महायुतीमध्ये या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला। हा नवा ट्विस्ट शिंदे सेनेला कोंडीत पकडणार आहे। शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हवा असेल तर नाशिक भाजपला सोडण्याची गिव्ह अँड टेक ऑफर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ठाणे आणि नाशिकचा तिढा नेमका कसा सोडवला जाणार, कोणाला एक पाऊल मागे घ्यावं लागणार, हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। लोकसभेच्या ठाणे आणि नाशिक मतदारसंघाचा महायुतीमधील तिढा अद्यापही सुटत नाहीये। भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये या जागांवरून आघाडी दिसून आली। त्यामुळे भाजपकडून प्रथम नाशिकची मागणी करण्यात आली। सन 1989 वगळता इथं भाजपचा खासदार एकदाही निवडून न आल्याने ही जागा भाजपला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली गेली। पण इथं शिवसेनेचा सलग 2 टर्म खासदार निवडून आल्याने शिंदे सेनेकडून या जागेचा आग्रह धरला गेला। नाशिकमध्ये शिवसेनेच्या संवाद मेळाव्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यानंतर महायुतीमध्ये खटके उडाले। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली। महायुतीकडून इथं अद्याप जागा वाटप झाले नसताना खासदार शिंदे यांनी केलेली घोषणा भाजप नेत्यांच्या मात्र जिव्हारी लागली। राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली। त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर दावा ठोकला। राज ठाकरे आणि अमित शहा भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेने सुद्धा यामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण भाजप आणि मनसेने एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मात्र रस्सीखेच सुरू राहिली। शिंदे सेनेकडून ठोस असा दावा केला जात असतानाच अचानक माधव पॅटर्न समोर आला। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। भाजपकडून नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडताना छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली। भुजबळ यांचं नाव समोर आल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचं वातावरण ढवळून निघालं। महायुतीमध्ये काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी तगडं समर्थन मिळालं। जनमानसाचा कानोसा हा नकारात्मक असल्याची बाब देखील समोर आली। त्यानंतर सुद्धा महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी नाव जाहीर होत नसल्याने अखेरीस 3 दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच जाणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं गेलं। यानंतर हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली। भुजबळ यांनी माघारीची घोषणा केल्यानंतर शिंदे सेनेकडून जागेची आणि उमेदवाराची घोषणा तत्काळ होणं अपेक्षित होतं, मात्र 3 दिवसांनंतर सुद्धा गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली नाही। त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा होतीये। भुजबळ यांच्या माघारीनंतर शिंदे सेनेमध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाली। विद्यमान खासदार गोडसे यांच्याबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांचं देखील नाव शिंदे गटाकडून चर्चेत आलं। दोघांपैकी एक अशी चर्चा सुरू असतानाच नवा ट्विस्ट निर्माण झाला। नाशिक हवं असेल तर ठाणे द्या अशी चर्चा समोर येऊ लागली, कारण भाजपला देखील ठाण्याची जागा हवी आहे। भाजपने एक पाऊल मागे घेत शिंदे गटासमोर गिव्ह अँड टेक ऑफर दिल्याचं बोललं जात आहे। शिंदे सेनेला ठाणे लोकसभेची जागा हवी असेल तर भाजपला नाशिकची जागा द्यावी किंवा नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा भाजपला द्यावी अशी ऑफर सुद्धा देण्यात आल्याचं बोललं जात आहे। ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्यामध्ये भगवा फडकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत। त्यामुळे तिथं तडजोड करण्याची शक्यता कमी वाटते। राहिला प्रश्न नाशिकचा, तर नाशिकच्या जागेवर वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समोर इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। आता ते कोणत्या जागेवर तडजोड करणार, नाशिक की ठाणे, हे पाहावं लागेल। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।